शुभ सकाळ. आजचा आपला ब्लॉग आहे दादर टू नाशिक असा आपला आजचा प्रवास आहे. तर आपण जाणार आहोत प्रदीपच्या गावाला. म्हणजे प्रदीप राहतो नाशिकला, ते नाशिकला आपण भेटत आहे. ठीक आहे प्रदीप, मग आपला कसा प्रवास आजचा इथून सकाळी 5:30ची दादरवरून तपोवन एक्सप्रेस आहे. तपोवनवरून आपण डायरेक्ट नाशिक रोडला 8:30पर्यंत पोहोचू शकतो. 8:30 नाशिकला तिकडून बसने जायचं डायरेक्ट. सिन्नर मग ठाणगाव. म्हणजे आपल्याला कुठं जायचं आहे? ठाणगावला जायचं. ठाणगावला जायचं आहे. आपला असा प्रवास आहे ठाणगावचा, म्हणजे नाशिकवरून ठाणगाव असं. आपण आता आहोत दादरवरून ट्रेन पकडणार तपोवन. चला मग आमच्याबरोबर नाशिकला. बस सकाळचे 5:30 वाजलेत आणि आपण दादरला आहे. दादरवरून ट्रेन पकडणार आहोत तपोवन. इथे आता 5:40ला येईल. आली आहे तपोवन. हे पुन्हा काय हळू 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 कुठे मशागत करून बसायला जागा भेटली. धडपडे परत जागा पकडली. गाडीमध्ये आहे गर्दी दाखवतो. भरपूर गर्दी आहे डायरेक्टली. इथे तर जाम झाले तिथे. बाहेर चांगला आलं पाहिजे. गेलं तर जाऊ दे ना. जागा आहे. पाठी जागा आहे. नाशिक चला फायनली आपण तर नाशिकला पोहोचलो आहे. आता नाशिकच्या प्लॅटफॉर्मवर आपण जरा बाहेर जायचा प्रयत्न करणार. बाहेर चाललो आहे.
स्टेशनला थोडी गर्दी आहे. इथे ट्रेन पण थांबली आहे. आणि आपला प्रदीप आपला मित्र आपल्याबरोबर. कशी वाटलं ट्रेनचा प्रवास? का सीट भेटली आम्हाला? ट्रेनचा प्रवास जनरल आपण तिकीट काढून जर चढलो तर पटकन पकडायला लागते. पकडली सीट पकडली लगेच त्यांनी. लगेच सीट पकडली. मग बसायला जागा भेटली. बसायला जागा भेटली आम्हाला. विंडो सीटली पण विंडो सीट भेटली. 5:30ची ट्रेन होती. आता 9:30 वाजलेत आणि 9:30 वाजता मी आता नाशिकला आहे. लेट झाली जरा गाडी. लेट झाली भरपूर लेट झाली. 40 मिनिटं लेट आहे. चला आता पुढचा प्रवास बघूया आपण. चला आणि एन्जॉय करूया हा व्हिडिओ. डायरेक्ट जळगाव थांबलेला. आपण आता नाशिकला पोहोचलो आहे. नाशिक रोडला नाशिक स्टेशन आहे. इथे हे बघा नाशिक स्टेशन आहे. आता आपण स्टेशनच्या बाहेर जाणार आहोत. चला आता स्टेशनच्या बाहेर आम्ही आलो आहे इथे अशा प्रकारे. आणि इथं काय आहे टिकीट झालं इथं. आणि हे मेन आहे ना. हां आपण शॉर्टकटने आलो. आम्ही शॉर्टकटने आलो जरा. तुम्ही पार्टी बघू शकता. मेन स्टेशन एंट्री स्टेशनची तिकडे कुठून त्या रिक्षाने जायचं की बसने यायचं. ते बघा काय सगळं स्टेशन आहे. मेन एंट्री इथे आहे स्टेशनची. आम्ही या हॉटेलमध्ये चाललो आहे नाशिकची मिसळ खायला. आज नाशिकमध्ये आम्ही आलो नाशिकची मिसळ खायला. नाशिक मिसळ कुठलं हॉटेलचं नाव आहे? हॉटेल भगत. काय काय रे भगतमध्ये? हॉटेल भगतमध्ये स्टेशनच्या बाजूलाच आहे. नाशिक मिसळ स्पेशल. बघा पैसा दे काय. नाशिक मिसळ आहे. चालू गेलं तू? चला मिसळ खाऊन झाली आपली. हॉटेलचं नाव आहे भगत आहार भवन. स्टेशनच्या बाजूला आहे. मुगाची डाळीची मिसळ होती. छान होती डाळ. आता आपण चालू आता कुठे रे आता इथून सिन्नरला. ओके तो बसने आम्ही सिन्नरला जाणार आहोत. जीपीएस मुंबई नाका जीपीएस ती सिन्नरवरून परत ठाणगाव ना. ठाणगावला आपला प्रवास झाला आजचा. आणि आपल्याला जायचं ठाणगावला. तर पहिला सिन्नर करू आपला ठाणगावला जायला लागेल.